रडायचं नाही. मराठी हृदयस्पर्शी कथा. तिची आई 2 वर्षापूर्वीच वारली होती. आता बाबाही अचानक हार्ट अटॅकने वारले. तेरावा आणि गंगापूजन आटोपले. सर्व पाहुणे पण आपापल्या गावी परतले. ती देखील आता परतायच्या तयारीत होती. आवराआवर झाल्यावर ती आपल्या भावाला म्हणाली, रोहन, मलाही आता निघायला हवं. पोरांच्या परीक्षा, तुझ्या जिजूंचे ऑफिस, आता मला जास्त थांबता येणार नाही. तू देखील आता 1-2 दिवस इथं थांबून इथलं सर्व आवरून घे, म्हणजे पुन्हा पुन्हा इथं येण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे बाबांचे सर्व कागदपत्र नीट घे. बघून. होय ताई, रोहन म्हणाला. बाबांच्या 2 ब्रीफकेस आहेत. त्या ब्रीफकेस आताच आपण दोघे बघून घेतो, म्हणजे तुलाही सगळं समजेल. जे काही आहे ते इथंच निर्णय घेता येतील. चालेल, ती म्हणाली. पण तुझ्या बायकोलाही बोलवून घे, म्हणजे तिला देखील सगळं कळायला हवं. होय, म्हणत रोहनने त्याच्या बायकोला आवाज देऊन बोलवून घेतले. नंतर त्याने दोन्ही ब्रीफकेस आणल्या. त्यात बरीच कागदपत्रे होती. त्यात एक जुनी डायरी देखील सापडली. ताई, ही बघ, यात एक जुनी डायरी आहे. तिला आठवलं. आई सांगायची, बाबांना बऱ्याच वर्षापूर्वी डायरी लिहिण्याची सवय होती. पोरांच्या जन्मानंतर आणि सतत फिरतीची नोकरी असल्यामुळे त्यांचा हा छंद पुढे बंद झाला. तिनं डायरी खोलून बघितली. काही पानांनंतरच तिच्या आई-बाबांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला बाबांनी लिहिलेली पानं होती. प्रत्येक पानावर तारीख, वार आणि वेळ लिहिलेली होती. बरीच पानं होती एकाच तारखेची. तिला वाटलं कदाचित त्या दिवशी बाबांनी रात्रभर डायरी लिहिली असावी. त्यात तेव्हाचे वर्णन देखील होते. डायरी कसली एक कथाच वाटत होती. तिनं वाचायला सुरुवात केली. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. मला रजा मिळू शकली नाही. तू तिथं इतक्या लांब बाळंतपणासाठी माहेरी गेलेली. मी इथं एकटा. आज तुझी खूप आठवण येत आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी आपलं लग्न झालं होतं. तुला तर सगळं आठवतच असेल आणि मला देखील. आपल्या लग्नाचा एक एक क्षण सुरुवातीपासून चांगलाच आठवत आहे. आपल्या लग्नाची वेळ सुद्धा मला आठवत आहे. निघण्याची देखील वेळ चांगलीच आठवते. लग्न झाल्यानंतर माझ्या रात्रीचे 12 वाजून उपरण्याची गाठ तुझ्या शालूची बांधण्यात आली होती. वराडी आणि घरचे सर्व थकलेले वाटत होते. सर्वांच्या डोळ्यात झोप जाणवत होती. अजून गौरी गणपतीची पूजा व्हायची होती. मला चांगलंच आठवतंय, माझे बाबा व काका खूप घाई करत होते आणि तू हळूहळू पुढे सरकत होती. जिथं देवदेवक बसले होते त्या तिथं जाण्यासाठी तू पुढे पुढे चालत होती आणि मी एखाद्या मुख्यासारखा चुपचाप तुझ्या मागे होतो. माझ्या ओळखीचं काहीच नव्हतं, पण तुझे सर्व ओळखीचे होते. तुझ्या बहिणी, मैत्रिणी तुला घेरून होत्या. तुझ्यासोबत त्या देखील हळूहळू उदास पावले टाकत होत्या. कदाचित त्यांना तुझ्या वियोगाची कल्पना तीव्रतेने भासत असावी. त्या सर्व फार हळव्या झाल्या होत्या. काहींच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ पाहत होते. मला सारखं असं वाटत होतं की त्या सगळ्या कोणत्याही क्षणी जोराने रडणार आहेत. त्याच कशाला, कोणत्याही क्षणी तुझ्याही रडण्यासाठी आणि तुला रडताना बघण्यासाठी मी स्वतःची मानसिक तयारी केलेली होती. खरं सांगू, मी तर त्या क्षणाची वाटच बघत होतो. तुम्ही सर्व केव्हा रडणार याची कल्पना तर होतीच, पण उत्सुकता देखील होती. तुझ्या बहिणींच्या व मैत्रिणींच्या गालावरून अश्रूंचे थेंब हळूहळू येऊ पाहत होते. मी सज्ज होतो. तुझ्या रडताच तुझ्या खांद्यावर मला हात ठेवून तुला धीर द्यायचा होता. सर्व समोर बसले होते. पण खरं सांगू, तू रडल्यावर मला तुझे डोळे पुसायचे होते. तुझा पहिला स्पर्श, तोही डोळ्यांचा आणि गालांचा, सर्व किती रोमांचक होते. ही कल्पना शहारा आणण्यासाठी पुरेशी होती, पण तसं काहीच झालेलं नव्हतं. तुझ्या डोळ्यात नव्या नवरीला पहिल्यांदा सासरी जाताना वाहणाऱ्या गंगा यमुना नव्हत्याच. तुझा तो शांत गंभीर चेहरा, मला तर त्याचंच फार नवल वाटत होतं. आपण दोघं गौरी गणपती समोर बसलो होतो. तुझी आई तुझ्याकडून पूजा करवीत होती. ती देखील तुझ्या जाण्याच्या कल्पनेने फार हळवी झालेली होती. पूजा आटोपली. तुझ्यासकट मीही देवांना नमस्कार केला.
आपल्याकडून नमस्कारासाठी आता इतर सर्व मंडळी सज्ज झाली होती. ते वातावरण फारच गंभीर होतं. मला सारखं वाटत होतं की त्या क्षणांचा मी एखादा खलनायक असावा. कारण सर्व तुझ्यासाठी हळवे होते आणि सर्वांचे लक्ष तुझ्याकडेच होते. तू त्या क्षणांची एखादी महानायिका दिसत होतीस. तुझ्या आईला आपण दोघांनी वाकून नमस्कार केला. मला तेव्हा असं वाटलं होतं की तो क्षण आता आला. तू तुझ्या आईला घट्ट मिठी मारशील आणि भडभडून रडशील. मी त्यासाठी स्वतःच्या मनालाही तयार केलं होतं. आता तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. रडता रडता तिनं तुला आपल्या कवेत घेतलं होतं. तुझ्या तिच्यापासून दूर जाण्याच्या वेदनेनं ती व्याकुळ होत होती. तुझ्या आईला रडताना बघून तिथं सर्वांचेच डोळे पाणावले होते. अगं मी पण माणूसच. माझेही डोळे तेव्हा पाणावले होतेच. फक्त मी तसं दाखवू शकत नव्हतो. तुझी आई हुंदके देत बोलत होती. तू तिचे डोळे पुसत होती. पण तू मुळीच रडायला तयार नव्हती. तुझ्या न रडण्याचे मला आश्चर्य वाटत होते. खरं तर लग्नानंतर आई वडिलांना सोडून सासरी जाताना सर्वच मुलींच्या भावना अनावर होत असतात आणि त्या खूप रडतात. अनेक वेळा मी असे बघितले देखील होते. तो प्रसंगच असा असतो. रडू तर येतच. मग तू का रडत नव्हती याचे मला कारण समजत नव्हते. याचं मला विचित्रही वाटत होतं. घरातल्या सगळ्या मोठ्या बायकांना आपण दोघांनी वाकून नमस्कार केला. सर्वांचे डोळे भरून आले होते. तू मात्र मुळीच विचलित न होता सर्वांचा निरोप घेत होती. सर्व पुरुष मंडळी बाहेर अंगणात होते. हळूहळू आपण दोघे बाहेर येत होतो. दाराजवळ आलो तेव्हा तुझी आई डोळ्यातले अश्रू पुसत कातर स्वरात मला म्हणाली होती, जावई बापू, हिची काळजी घ्या. हिला त्रास देऊ नका. फार लाडाने वाढवली आहे आम्ही हिला. तळ हाताच्या फोडासारखी जपली आहे. आता सर्व तुमच्याच हातात आहे. तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे थांबत नव्हते. मी काहीच बोललो नव्हतो. नुसती मान हलवून तुझा सांभाळ नीट करेन असे त्यांना आश्वासन दिले होते. त्या क्षणी मी तुझ्याकडे बघितले तेव्हा तू बिलकुल सहज होतीस. तुझ्या चेहऱ्यावर कोणताही ताण दिसत नव्हता. सर्वांना रडत सोडून तू बाहेर येत होती. तुझ्या मागोमाग मी तुला हे असे निर्धास्तपणे बाहेर निघताना बघून सर्वांना कदाचित असा भास होत असावा जणू तू नवरा आणि मी बायको असून तूच मला माहेरहून सासरी नेत होती की काय. कमीत कमी मला तरी असाच भास होत होता. बाहेर अंगणात तुझे बाबा होते. बाबा दाखवत नव्हते तरी त्यांच्याकडे बघून मला असं जाणवत होतं की तेही कुठेतरी आतून रडत असणार. आपण दोघांनी बाबांसकट सर्व मोठ्या मंडळींना वाकून नमस्कार केला होता. सगळ्यांचे डोळे पाणावले होते. प्रसंगच असा होता. तू मात्र स्थिरच होतीस आणि माझं चित्त मात्र अस्थिर होत होतं. आता आपल्या निघण्याची वेळ आलेली होती. पण तू अजूनही रडली नव्हती. आईनं मला सांगितलं होतं की लग्नानंतर निरोप घेताना मुली हळव्या होतात, रडतात. म्हणून नवऱ्यानेच तिला सावरायला हवं. आईच कशाला. तेव्हा मला बंबई का बाबू या हिंदी चित्रपटातलं एक गाणं देखील आठवलं होतं. चल री सजनी अब क्या सोचे कजरा ना बहे जाए रोते रोते. पण तुला सावरण्याची संधीच मला तू मिळू दिली नव्हतीस. तुझ्या गालांची लाली तशीच सुर्ख होती. डोळ्यातलं काजळ तसंच होतं. असं वाटत होतं डोळ्यातून एकही अश्रू बाहेर पडू न देण्याची. जणू तू शपथच घेऊन तू माझ्या गळ्यात माळ टाकली होतीस की काय. तुझ्या आईबाबांकडे बघून असं वाटत होतं की तेही जणू तुझ्याकडून मोकळेपणाने रडण्याची अपेक्षा करत होते आणि त्यांच्या अपेक्षा भंग झाल्याने त्यांना जास्तच रडू येत असणार. सर्व वातावरण जास्तच भारावलेले होते. म्हणून माझे बाबा व काका लवकर तेथून निघण्याची घाई करत होते. आपण दोघे टॅक्सीत येऊन बसलो. शेवटी एकदाची वरात परतीसाठी रवाना झाली. ती रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. आपण सगळे गाडीत बसलो. ट्रेनमध्ये बसेपर्यंत तुझ्या डोळ्यात मुळीच अश्रू नव्हते. माहेरचा उंबरठा शेवटचा सोडताना नवीन नवरी रडत रडतच बाहेर पडते असं मी स्वतः अनेक लग्नांमध्ये बघितलेलं होतं. तुझ्या बाबतीत असं काहीच झालेलं नव्हतं. तेव्हा माझ्या मनात सारखे विचार येत होते की तू भावनाशून्य तर नाही.
तुला का रडू येऊ नये यासाठी मनात निर्मित झालेल्या अनेक प्रश्नांनी मला विचलित केलेले होते. माझ्यासाठी माझ्याच बायकोचा मिळालेला हा पहिलाच विचित्र अनुभव. एक मात्र नक्की, हा अनुभव माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हताच. गाडी सुरू झाली. तू माझ्या जवळ येऊन बसली होती. प्रत्येकाची नजर तुझ्यावरच रोखून होती आणि तू अप्रतिम लावण्यवती अशी नवीन नवरी संकोचाने बसलेली, भरजरी शालू घातलेली, दागिन्यांनी नटलेली, गजऱ्याने सजलेली. गाडीचा वेग वाढत होता तसा तुझ्या गजऱ्यातला मोगऱ्यांचा फुलांचा सुवास दरवळत होता. माझ्या मनातली उत्तेजना गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर दुपटीने वाढत होती. तुझ्या मनातल्या वेगांचा मी थारा घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुझ्या चेहऱ्यावरून त्याचा काही उलगडा होत नव्हता. तुझा चेहरा बिलकुल शांत, स्थिर होता. असं कसं होऊ शकतं? माहेर सोडण्याचे दुःख नाही की सासरी जाण्याची उत्सुकता किंवा आशंका नाही. चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. यामुळे माझ्या मनात देखील अनेक प्रकारच्या शंका येत होत्या. आपलं असं फारसं बोलणं झालेलं नव्हतं. अगदी पहिल्या भेटीत सुद्धा आपल्याला सर्व घेरूनच होते. आणि तेव्हा फोन नव्हता की कोणत्याही सोयी देखील नव्हत्या संपर्काच्या. तुला आठवतंय, लग्न ठरण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण सिनेमाला गेलो होतो. तेव्हा तुझी आई आपल्याला टॉकीज पावतं सोडायला आली होती. खरं तर सिनेमा हा एक बहाणा होता. मला तुझ्याशी खूप बोलायचे होते म्हणून सिनेमाचे मी ठरवले होते. तुझ्या आईने मला बजावले होते की लग्न ठरेस्तोवर सिनेमा पाहण्याचे कोणालाही कळू द्यायचे नाही. तुझ्या आईच्या मनात कदाचित एखाद्या दुसऱ्या स्थळाचा देखील विचार असावा, म्हणून हे अर्धवट स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आले होते. सिनेमा संपताच तुझी आई लगेच तुला टॉकीजवर घ्यायला आली होती, म्हणून नंतरसुद्धा आपले एकांतात बोलणे असे झालेच नाही. सिनेमाचे विचारशील तर बाल्कनीमध्ये आपण जवळ बसलो जरूर होतो आणि मी तुला थट्टेने विचारले देखील होते, तुला माझ्याजवळ बसावे लागेल, चालेल? पर्याय नाही. तू फक्त एवढे 2 शब्द बोलली होती. तुझं ते उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे तेव्हा पर्याय असता तर तू माझ्यापासून 10 हात लांब बसली असती. कदाचित तो तुझा विनोद असावा म्हणून तेव्हा मी काहीच बोललो नाही. तू तुझा आवडता सिनेमा पाहण्यात रमली आणि मी तुझ्यासोबत असून देखील फक्त तुझ्याच विचारांमध्ये रमलो होतो. आणि सिनेमा सुटल्यावर नंतर आपल्यामध्ये बोलणं झालंच नाही, कारण सिनेमा सुटल्यावर बाहेर निघताच तुझी आई तुला घ्यायला आली होती आणि तू आपल्या आईबरोबर निघून गेली. आमच्या घरमालकांकडे एकदाच मी तुला बघितले होते. तुझ्या सुंदरतेवर मी तेव्हाच भाळलो होतो, पण तेव्हा तसा आपल्या लग्नाचा कोणताही प्रस्ताव देखील नव्हता. पण जेव्हा काही दिवसांनी मला माझ्या घरमालकांनी लग्नासाठी विचारले होते, तेव्हा मी त्यांना तुझ्याच बद्दल विचारले होते आणि तुझ्यासाठी मी माझ्याकडून तेव्हाच होकार देखील दिला होता. पण आपल्यामध्ये प्रेम असं प्रस्फुटित झालेलं नव्हतं. ते होण्यासाठी सातत्याने भेटी होणे गरजेचे असते. दोघांचे कल्पनेत रमणे गरजेचे असते. संवाद गरजेचे असतात. एक दुसऱ्यांच्या डोळ्यात एक दुसऱ्यांसाठी स्वप्न रंगवणे गरजेचे असते. तेव्हा कुठे प्रेमात आकर्षण, ओढ आणि ओलावा निर्माण होतो. एक दुसऱ्याची कमतरता भासते. एक दुसऱ्याचा साथ हवाहवासा वाटतो. तेव्हा कुठं आपण प्रेमात आहो असं वाटतं. पण आपल्यामध्ये असं काहीच घडलेलं नव्हतं. इथं मी अगोदरच होकार देऊन बसलो होतो. यामुळे दोन्हीकडचे लोक आपलं लग्न ठरवून मोकळे झाले. माझ्या बाबांना मला सांगायची हिंमतच झाली नव्हती की लग्नाअगोदर एकदा मला तुझ्याशी सविस्तर मोकळेपणाने काही गोष्टी करायच्या आहेत. मला तुझ्या स्वभावाबद्दल, तुझ्या आवडीनिवडीबद्दल माहिती घ्यायची होती, पण तसं काहीच होऊ शकलं नव्हतं. म्हणून तुझ्या स्वभावाची मला जाणीव होऊ शकली नव्हती आणि लग्नानंतर तुझं असं शांत राहणं त्यावेळी मला उद्विग्न करण्यासाठी पुरेसं होतं. राहून राहून मनात एकाच गोष्टीची खंत होती की लग्नाअगोदर एक दुसऱ्याला नीट ओळखणे राहिलेच. एकूण काय, लग्नापर्यंत आपला फारसा संपर्क नव्हता आणि लग्नात सर्व तुला सतत घेरून होतेच. पण जेव्हा लग्नानंतर परतताना ट्रेनच्या त्या डब्यात आपण जवळ बसलो होतो,
तेव्हा मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटत होतं. आजसाठी एवढंच. पुढची कथा पुढच्या भागामध्ये. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद.